त्यावेळेस त्यांनी 6 लावायचे का नाही विचारलं होतं. चला इथे आपण दुसऱ्या डावाला सुरुवात करतोय. लेट्स प्ले. पुन्हा एकदा फुल्लर लेनचा चेंडू. वा, चांगलं कमबॅक. निर्धाव चेंडू आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी इथे पाहायला मिळते. पुढचा चेंडू, परंतु बॅटर देखील तितकेच ताकदवान. मिळालेल्या संधीचं केलंय सोनं. चेंडू भिरकावून दिलाय ऑन साइडला, सीमारेषा पार. इथे येतोय खणखणीत चौकार 4 धावेंसाठी. थोडस स्पीडअप मध्ये दुसरं षटक सुरू झालंय. 1 धाव मिळते. इथे आखूड टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा ऑन साइडला, परफेक्ट गॅप मध्ये. इथे चेंडू जाईल सीमारेषा पार. पुन्हा एकदा येतोय खणखणीत चौकार 4 धावेंसाठी. होते धावसंख्या होते ती 15 धावा. मीरा यांचा सोडलेला झेल आणि त्यानंतर आपण पाहतोय त्यांच्या बॅट मधून इथे चौकार येत आहेत. इथे पुन्हा एकदा फुल्लर लेनचा चेंडू आहे. स्विंग अँड मिस चेंडू इथे आपण पाहतोय सरळ यष्टीरक्षकाच्या दिशेने. इथे मात्र चेंडू डॉट बॉल आहे. चेंडू आउट ऑफ द पार्क. मीरा यांच्या बॅट मधून येतोय खणखणीत षटकार 6 धावेंसाठी. डॉक्टर अण्णासाहेब सावंत सरांचे शुभ असते आणि त्याचबरोबर डॉक्टर नम्रता मॅम. पाहतोय 21 धावा झाल्यात. चांगली बॅटिंग इथे मीरा यांची आपण पाहतोय. मिळालेला जे जीवदान आहे त्या जीवदानाचा घेतलेला पुरेपूर फायदा. प्रत्येक चेंडूवरती तिथे प्रहार करण्याचा प्रयत्न आहे. धावा घेण्यामध्ये यशस्वी होत आहेत. अजूनही 19 चेंडूमध्ये 28 अशी मॅच शिल्लक आहे. इथे पुन्हा एकदा चेंडू लॉंगनच्या दिशेने. क्षेत्ररक्षण तिथे अप्रतिम होत आहे. चेंडू अडवला जाईल, फेकी होईल. त्या दरम्यान 28 धावा झाल्यात. बघा इथे एक जीवदान. पहिला चेंडू इथे आपण पाहतो डाव्या यष्टीच्या बाहेर आणि त्यावरती धाव घेण्याचा प्रयत्न. इथे प्रयत्न केलाय. वाईट +1 आहे. 2 धावा अगदी मोफतच्या मिळत आहेत. गोलंदाजी मार्क वरती इथे आपण पाहतोय कोण आले मध्ये 2 गोलंदाजी मार्क वरती इथे आपण पाहतोय रवीना मॅम आल्यात. पहिला चेंडू मिस्टाइम स्ट्रोक. झेल इथे टिपला जाईल का? इथे देखील झेल निसटलाय. आता एकदा, दोनदा, तीनदा जीवदान. काही खरं नाही. सेमीफायनल मध्ये दाखल होतोय विजयी संघाचं अभिनंदन.